स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे। आचारसंहिता लागताच आता शासनाच्या योजना मंत्री, आमदार, खासदार यांच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं शहरामध्ये लावण्यात आलेले होर्डिंग सुद्धा काढण्यात आले आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये टाकळीवाडी गाव इथं विक्रीला निघालेला आहे, कारण 1.5 किलोमीटर रस्त्यासाठी आता अनेक अनोखं आंदोलन करून सुद्धा प्रशासनानं प्रत्यक्षात काम सुरू न केल्यानं अखेर गावकऱ्यांनी ठराव करत विकणं असल्याचा बॅनर राणी सावरगाव बसस्थानकामध्ये लावला आहे। नागपूरकडून रायपूरकडे जात असलेला भरधाव ट्रक उलटल्याची घटना घडली। अपघातामध्ये चालक गंभीररित्या जखमी झाला, तर ट्रक चालक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। महागडी विमानं तिकीट काढून जर ऐनवेळी ती रद्द करण्यात येत असतील तर वेळ आली तर त्यावर बसणारा भूर्दंड आणि पैसे परत मिळवण्यासाठी करावी लागणारी डोकेफोड दूर करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे प्रवासी सुलभ प्रस्ताव सादर केलेला आहे, कारण आता तिकिटाचं रिफंड 21 दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता आहे। मुक्ताईनगर जवळ इंदोर हैदराबाद महामार्ग ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत। दिवाळीमध्ये लालपरी आणि शिवाई बसेसवर लक्ष्मी प्रसन्न झाले। फक्त 9 दिवसामध्ये 3,21,50,000 रुपयांची कमाई झाली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा 30% अधिकची कमाई झाली। कोल्हापुरात शेतकरी संघटना आक्रमक झाली। शेतकरी संघटनेनं साखर सहसंचालकांच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन केले। नियमबाह्य कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकांचा निष्काळजीपणा आता समोर आलेला आहे। इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील शेतकऱ्याचा ऊस वाहतूक ट्रॅक्टरच्या धडकेमध्ये मृत्यू झाला। अपघातामध्ये ट्रॅक्टर चालक पळून गेला असून त्याच्या विरोधात भिगवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडला। येवल्यामध्ये शेतकऱ्यानं द्राक्ष बागेवर कुऱ्हाड फिरवली आहे। 2 एकर द्राक्ष बाग नष्ट करण्यात आली। धमकीनंतर आंतरवाली सराटीमध्ये मराठ्यांची तुफान गर्दी। भेटीसाठी मराठा सेवकांनी आंतरवाली सराटी गाठली आहे, तर धमकी देणारे दोघे सुद्धा ताब्यात घेण्यात आले। कोल्हापुरात घंटानाद आंदोलन करण्यात आले। यावेळी श्री क्षेत्र आदमापूर बाळूमामा देवस्थानमध्ये घोटाळ्याचा आरोप केला असून धर्मादाय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नार्को टेस्ट सुद्धा करण्याची मागणी करण्यात आली। ओंकार हत्तीला दांड्यानं मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला। वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच मारहाण करण्यात आली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। बुलढाण्यातील चिखली तालुक्यामध्ये मुलानं आई वडिलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। खेड तालुक्याच्या वाळदमधील बिबट्या जेरबंद करण्यात आलेला आहे। वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला। परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला।